लवकर, तर तुम्ही आमची एनर्जी आहे. काशीनाथ पाटील यांचं आगमन झालं. आपण पाहिलं ज्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. काटेगावचे माजी उपसरपंच आणि सातत्याने क्रिकेटसाठी नेहमी ज्यांचा सपोर्ट असतो मित्रांनो, काशीनाथ पाटील. तरी याच मैदानामध्ये बाईक सुद्धा त्यांनी दिली होती किंग ट्रॉफीमध्ये. आणि दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. कालही दादांची उपस्थिती लाभली होती. आणि काटेगावाची स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर सातत्याने हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा सातत्याने 11 दिवस काशीनाथ पाटील उपस्थित असतात. खूप चांगलं त्यांचं मार्गदर्शन सुद्धा असतं खेळाडूंना. तर दातिवली संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अतुल पाटील आणि स्वतः कॅप्टन आलेत बघा सलामीला, आणि शिरीष मात्रे त्याच्या समेत. 4 ओव्हरची मॅच आणि यातून विजेता संघ सेमी फायनल मध्ये जय गणेश घारिवली संघावर फाईट करेल. तर दातिवली विरुद्ध देसाई निसट्टा विजय देसाई संघाने संपादन केलंय. टॉस देसाई संघाने जिंकलाय. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. 20 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे, लक्षात घ्या. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा दातिवली संघाने फलंदाजी केली होती नवापाडा संघाच्या विरुद्ध. पुष्प जेलरचे ओनर सुरेश सोनी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप चांगला भेटवस्तू तुम्हाला पाहायला मिळतोय. गणेऱ्यांचा मोमेंट तुम्हाला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच साठी. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांच्याकडनं चांदीच्या नोटा सुद्धा देण्यात आल्या होत्या. 2000 आणि 500च्या नोटा सर्व समालोचकांना सुद्धा त्यांनी दिले होते. दत्ता चौधरी साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक डावफलंदाजचे खूप चांगले फलंदाज काटई संघाचे. सलामीला अतुल आहेत. 9 सेकंडला शिरीष आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज किसन. किसनचा हा पहिला चेंडू तुम्ही पाहताय. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. स्टॉप वॉच सुद्धा सुरू आहे, लक्षात घ्या. नागाव संघ काल फायनल मध्ये पोहोचलाय. इथे क्वार्टर फायनलची मॅच आहे. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. किसनकडे प्रचंड वेग आहे. मागच्या मॅच मध्ये किसनने 4 कॅच पकडल्या, मात्र खऱ्या अर्थाने त्या मॅचला कल्लाटणी मिळाली. बळीराम पाटीलने अडवलेला तो चौकार. राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय थोडेसे शफल झाले आणि क्षेत्र निवडलंय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार. सुभाष पाटील यांचा इशारा येतोय, चौकार. मध्ये एकही धाव नव्हती आली, त्यामुळे अतुल पहिल्या मॅचचा हिरो आहे बघा. 2 धावांचं षटक अतुलने फेकलं होतं नवापाडा टीमच्या विरुद्ध. हा चेंडू उंच गेलाय. गुरुनाथ म्हात्रे जज करतात स्टँडच्या मागे आणि फलंदाज अतुल पाटीलची खेळी ते होईल समाप्त. तर मनोज खंडागळे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला धक्का लागला अतुलने. एक चौकार आपल्या बॅटमधनं जरूर दाखवला, मात्र तो फारसा वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाहीये. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित 40+ काटई चषक आणि रेग्युलर संघाचा खूप मोठा सपोर्ट या स्पर्धेला राहिलाय. सर्व आमचे मान्यवर असतील. पहिल्या क्रमांकासाठी 80,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 40,000 व चषक.
मालिकावीरसाठी सायकल तुम्ही पाहतायत. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे काव्या स्पोर्ट कडनं आणि उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्रशेवटी शूज आहेत. हा चेंडू फुल टॉस होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीये. राज पाटील यांचे आगमन होते दुपारच्या सत्रामध्ये. एक जबरदस्त क्रिकेटर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. धावसंख्या ती 4 धावा प्रससर आल्या, चौकार आलाय मात्र 4 चेंडू डॉटही आहेत. हा चेंडू पाहावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट जिंकून करतायत. म्हणजे 5 चेंडू मध्ये प्रससर जवळजवळ 5 धावा आल्यात. त्यात एक चौकार आहे, एक विकेट आहे आणि बाकीचे चेंडू डॉट आहेत. गोलंदाज किसन. हा चेंडू पाहावा लागेल. आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही आणि पॉवर प्लेचं महत्वाचं षटक इथे समाप्त झालंय आणि दातिवली संघाने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 6 धावा बनवल्यात. एक गडी बाद 6 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. हनुमान पाटील मात्र मैदानाच्या बाहेर येत आहे. सबस्टिट्यूट फिल्डर बाळू पाटील मैदानात जात आहेत. सहा धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जर मॅच जिंकली तर सेमीफायनल तुम्हाला घारिवली संघावर खेळायला मिळेल. ज्या घारिवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि एक बाय त्यांना मिळाली. गुरुनाथ म्हात्रे येत आहेत. तिसरं षटक घेऊन दुसरं षटक. मागच्या मॅच मध्ये बघा गुरुनाथ म्हात्रे यांनी शेवटचं षटक टाकलं होतं प्रससर, ज्यावेळी त्यांना 6 चेंडू मध्ये 12 धावांचा बचाव करायचा होता आणि 2 चेंडू त्यांनी 8 धावाही दिल्या होत्या. पहिल्या 2 चौकार आले होते. आता त्यानंतर डिफेन्स क्रिकेट खेळले निजे संघाचे फलंदाज आणि त्यांना मॅच कदाचित गमावी लागली ती. स्ट्राईक एंडला शिरीष आहेत गोलंदाज गुरुनाथ म्हात्रे. लो फुल टॉस चेंडू होता. खूप चांगला फटका आहे. फेकी बघा थोडीशी खराब आहे. तुमच्याकडे फिल्डिंग चांगली असूनही फायदा नाहीये. त्याच्यासाठी तुमच्या फोरआर्म्स खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ऑन द स्टंप फेकी फोर्टीचे खेळाडू त्यामुळे हरकत नाहीये. 2 धावा मिळाल्यात. हा चेंडू मिस्टर हॅव्हिंग स्ट्रोक बळीराम झेल खाली आणि शिरीष म्हात्रेसाठी जो जाळ रचलं होतं गुरुनाथ म्हात्रे यांनी त्या जाळात फसलाय फलंदाज शिरीष म्हात्रे. बॅक टू पॅव्हलियन. तर शिरीष बाद झालेत बघा. नरेश म्हात्रे यांचं आगमन झालं. एक चांगले क्युरेटर मानपाड्याचे स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जी खेळपट्टी तुम्ही पाहता प्रीमियर कॉलनीच्या मैदानात, ती खेळपट्टी मात्र नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून बनवली जाते. तर प्रकाश नाईक आलेत नवीन फलंदाज. 4 षटकांची मॅच आहे. प्रकाश नाईकला एक चांगली इनिंग खेळावी लागेल आता. हलक्या हाताने खेळत आहेत. एक धाव इथे मिळाले. धावपलका धावा आपण पाहू शकाल 9 धावा. प्रथम फलंदाजी असताना दातिवली संघ आपण पाहतोय मनोज खंडाकडे आता मात्र स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज गुरुनाथ म्हात्रे. हा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. फलो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता.
डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. हा चेंडू तुम्ही पाहताय डीप मध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक थोडासा वेग घेत आहेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. मनोज खंडागळेला 2 धावा मिळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत उंच गेलाय. किसन जज करतायत. या स्पर्धेत आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 झेल किसनने टिपलेत. फलंदाज बाद. मनोज खंडागळेची खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ संपल्याने राजदीप आम्हाला माहिती असताना 2 षटका खेळ दातेरी संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त आणि इथून खऱ्या अर्थाने अमिताभ बच्चनच्या करिअरला कलाटणी मिळाली. प्रसाद सर डॉन पिक्चर सुद्धा भरपूर गाजलाय. 2 षटकात 11 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज सोपान. सोपान येत आहेत तिसरं षटक घेऊन. यातून विजेता संघ आपण पाहिलं तर जय गणेश घारुली संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. आज आपण पाहिलं तर गुरुवार साईबाबांचा वार तुम्ही पाहतायत. सोपान आलेत. सेकंडला आपण पाहतोय सत्यवान. 9 सेकंडला प्रकाश नाईक. 12 चेंडूचा खेळ संपलाय. अवघ्या 11 धावा झाल्यात. आणि बघा सोपान कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत सुरेख फटकाय आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. डीजे हंसच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. वाईट +1 म्हणजे सोपान बघा पहिल्या 2 षटकात फक्त 11 धावा होत्या आणि आता धावा जवळजवळ झाल्यात त्या 22. म्हणजे धावा आता येत आहेत दातिवली संघाडी. धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाहीये. दातिवली संघाडी धावा येणं खूप गरजेचं आहे. देसाई संघ तुमच्या समोर आहे तर कमीत कमी 35 40 45 हा टार्गेट तुम्हाला मनात ठेवावा लागेल. कारण बलाढ्य संघ आहे. हवेचा वेग सुद्धा भरपूर आहे. त्याचाही फायदा खेळाडू फलंदाजांना बऱ्याच वेळा होतो.
तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक धावी ते मी ते एकने धावसंख्या पुढे सरकेल धावफलका धावा लागल्या त्या 23 धावा. आता बाळू पाटीलने घारली संघाच्या हवेच्या विरुद्ध पाऊल उचलून 2 षटकार लांब मारले आणि मॅच जिंकून दिली आपल्या संघाला. तुम्ही काही असे खेळाडू आहेत त्यांना हवेचा काही फरक पडत नाही. सोपान गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पलावा सिटी एन कडून. सेकंडला फलंदाज सत्यवान. चांगली फलंदाजी आतापर्यंत सत्यवानने केली. हा चेंडू गॅप खेळायची होती मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते गुरुनाथ मात्रे तिथे. फलंदाज बाद. धन्यवाद. खूप चांगलं संगीत. राम मंदिर सुद्धा सुरू आहे काम. इथे सत्यवान थोडेसे गॅप शोधायला गेले होते बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधनं त्यांना चेंडू काढायचा होता मात्र क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉइंटला. आपण पाहिलं तर जिथे जॉन्टी रोड्सला आपण बऱ्याच वर्ष पाहिलं, युवराज सिंगला पाहिलं, हर्षल गिब्सला आपण पाहिलं आणि आता गुरुनाथ मात्रे यांना तिथे पाहतोय आपण आणि खूप चांगला झेल त्याने टिपलाय. 23 धावा झालेत. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सोपानला आता मात्र यश मिळाले. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते प्रमोद मडवी. आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये, विकेट मात्र गमवावी लागली. प्रकाश नाईक बिग विकेट, बिग लॉस दातिवली संघ. प्रकाश नाईकची खेळी समाप्त. सर तर त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके जरूर पाहायला मिळाले असे मात्र इथे तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. 23 धावा झाल्यात. नवीन फलंदाज सुभाष येत आहेत मात्र स्ट्राईक एंडला आहेत ते प्रमोद मडवी. अजून एक चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं एसटी रक्षण बघा. एस्ट्यांच्या मागे रणजित संत यांचं आगमन झालंय. संदीप फुटाणे सुद्धा येत आहेत आणि आताच आम्हाला माहिती मिळाली की जिथून इलेश 11 डोंबिवली संघाने 10वी फायनल सुद्धा या सीझन मधली जिंकली. अभिनंदन सँडी तुमचं. खूप चांगलं क्रिकेट ग्रामीण खेळाडूंनी दाखवलंय जिथून निलेश 11 डोंबिवली संघामधनं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 23 धावा दाखल करतेत. येत्या मार्च महिन्यामध्ये आपण खासदार चषक सुद्धा पाहू शकाल. भिवंडीमध्ये 31 बाईक त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि त्या स्पर्धेत सुद्धा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाने सुद्धा सहभाग नोंदवलाय. म्हणजे काटई संघाला सुद्धा तुम्ही पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये. तर क्रिकेट भरपूर आपल्याला पाहायला मिळते राज. अजूनही आपण पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा आहेत. हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. बैराम आलेत. प्रोसेसर धावा येत होत्या मात्र आता धावांना जणू काय नजर लागली. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. गोलंदाज बळीराम पाटील आहेत. 23 धावा झालेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत जितू पाटील आहेत. त्यामुळे 2 धावा मिळणं थोडंसं कठीण आहे. खरं अनेक वर्ष जय वागेश्वर देसाई संघामध्ये जितू खेळत रेग्युलर आणि आज 40+ ते खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घ्यायचं की नाही हा प्रश्न आहे.
एक धाव मिळाली, धावसंख्या झाली ती 24. 4 चेंडूचा खेळ अजून इथून शिल्लक आहे. धावांसाठी थोडस संघर्ष करावा लागतोय. सेकंडला प्रमोद मडवी. हा चेंडू तुम्ही पाहतायत हवे ते मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील. दिलीप पाटील येत आहेत. 2 धावा मिळतील. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्या त्या 26 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नागाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. जय गणेश घारेली संघ सेमीफायनल मध्ये आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ जय गणेश घारेली संघाबरोबर खेळेल. धावा आपण पाहिल्या तर थोड्याशा कमी पाहायला मिळतात. मध्ये एखादा चौकार एखादा षटकार प्रमोद मडवी यांच्या बॅटमध्ये आला तर धावसंख्या होऊ शकते चांगली. आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. प्रमोद मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. दातिली संघ थोडासा बॅकफुटर आला या मॅच मध्ये. काही धावा प्रोसेसर येत नाहीये. सिरीज सुद्धा बाद झाले. महेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने. काटई 40+ चषक 2021. बैराम कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. किती चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. संजय म्हात्रेच्या बॅट मधून चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. धावा झाल्यात आता मात्र 4ने 30 धावा आणि 31चं टार्गेट संघासमोर. लक्ष्मण चौधरी यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सुरेश सोनी साहेबांना विनंती या आपण. सातत्याने आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांदीच्या नोटा त्यांच्या माध्यमातून दिल्या होत्या 2000 आणि 500 आणि सर्व समालोचकांना सुद्धा त्या नोटा देण्यात आल्या होत्या चांदीच्या. सुरेश सोनी साहेब. आणि या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगला गणरायांचा आपल्याला प्रतिमा असलेलं एक भेट वस्तू मॅन ऑफ द मॅच साठी. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. सुरेश सोनी साहेब ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पुष्पदीप जेलर्स पादा.
खरे आम्ही नक्कीच लक्ष्मण चौधरी यांना सांगितलं होतं की आम्हालाही ते नोटा मिळाल्या ते बरा होतील आणि स्वर्गीय रतनबुवा पाटीलमध्ये नक्कीच त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन नक्कीच त्यांनी सुरेश सोनी यांना सांगितलं आणि त्यानंतर आम्हालाही त्या स्पर्धेत नोटा मिळाल्या होत्या. त्यानंतर महेंद्र पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचे सत्कार होईल. मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेंद्र पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर महेंद्र पाटील साहेबांना विनंती या आपण आजही त्या 2000 आणि 500 नोटा आमच्याकडे आहेत चांदीच्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मागच्या वर्षी त्या नोटा आम्हाला मिळाल्या होत्या. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला सुद्धा त्या नोटा देण्यात आल्या होत्या आणि आज आपण पाहिलं तरी गणेरा यांचा खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय फोटो असलेल्या एक छोटीशी भेट वस्तू देण्यात येते. धावा 30 बनवलेत. 31 धावांचं लक्ष आहे ते जय वागेश्वर देसाई संघासमोर. घारिली संघ आपण पाहिला तर सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. नागाव संघ फायनलमध्ये, त्यामुळे नागाव संघ आपण इथे उपस्थिती दाखवायची आपली. या 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जय वागेश्वर देसाई संघ या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. डोंबिवलीचे अप्रतिम समालोचक गेले कित्येक वर्ष त्यांचा आवाज तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ऐकतायत प्रसाद परब सर यांच्याकडे. न घेता लगेच ओपनिंग बॅट्समन पाठवायचे माझ्या हातमध्ये देसाई संघाने. 31 धावेंचं लक्ष काढायचं आहे 4 षटकांमध्ये. 7.75 ही सरासरी ठेवायची आहे सामना जिंकण्यासाठी. माफक लक्ष आहे मैदानावर बघायचं आहे इथे गोलंदाजीतून कशा प्रकारे कमबॅक करणार तो टीम दातिवली हा संघ देसाई संघाच्या समोर. चला ओपनिंग बॅट्समन पाठवा लवकर, सूचना येते सातत्याने. जास्त वेळ घेऊ नका देसाई संघ. अजून 2 सामने आम्हाला कव्हर करायचे मात्र नोंद घ्या आपण. आमचा प्रयत्न सुरू आहे हाच की स्पर्धेमध्ये अंतिम सामना हा 5 षटकांचा व्हायला हवा, त्यामुळे तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे. तो ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. काटे 40+ चषक 2021 क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघत आहात. या स्पर्धेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस. एकूण 20 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि कालच्या दिवसांना 10 संघांना एक संघ नागाव संघ क्वालिफाय झाला तो अंतिम फेरीमध्ये आणि आज आजच्या 10 संघांना एक संघ क्वालिफाय होईल तो अंतिम फेरीमध्ये आणि काटे नागाव संघाच्या विरुद्ध तो फाईट करेल या स्पर्धेतल्या शेवटच्या सामन्यामध्ये. उपस्थित सर्व पाहुणे मान्यवर तुम्ही बघत आहात त्यांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 31 धावेंचं लक्ष गाठायचं आहे देसाई संघाला दादुली संघाच्या समोर. ओपनिंग बॅट्समन कॅप्टन स्वतः येतोय किसन आणि नॉस्ट्राकिंग एंडला फलंदाज जितू पाटील. शिरीष म्हात्रे पहिल्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं होतं 1 षटक झाल्यानंतर, खास करून अतुलने, पण शिरीषच्या षटकामध्ये चौफेर फटकेबाजी केली होती. मॅच स्टार्ट. हुक करायचा प्रयत्न होता, थोडंसं शफल झाला होता फलंदाज. टायमिंग होत नाही. एसटीच्या मागे चेंडू कव्हर करतील तोपर्यंत चेंडू निर्धाव. पहिला चेंडू फेस करत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट शिरीष माद्रे जो फिरकीचा गोलंदाज आहे अटॅक करत असताना गोलंदाजीतून. आणि पहिला चेंडू डॉट. शिरीष पुन्हा एकदा पलावा एंडकडून थोडासा ओव्हर पिच आहे, दिशा दिली फक्त. टायमिंग शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. चौकार आणि खाता उघडले फलंदाज
आणि स्वतः संगनायक या संघाचा किसनने धावसंख्या धावफलकावर 4. लेफ्ट आर्म राऊंड अगेट पुन्हा एकदा शिरीष आणि त्याला सामोर जाईल तो स्टॅकिंग याला कॅप्टन स्वतः किसन. इनसाइड आउट, वॉट अ शॉट, काय टायमिंग आहे, जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करत जाणारा चौकार. फटक्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, पण मैदानाच्या आमच्या व्यासपीठावर आमच्या गाण्याने चंद्रकांत फुटाणे बेधुंद करतायत आमच्या पाहुण्यांना. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगलं आहे, स्वतः शिरीष चेंडूच्या खाली तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव, ती फलंदाज आणि संगनायक किसनला. धावसंख्या धावफलक अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा धावफलकावर, 2 चौकार आले, चांगली सुरुवात. प्रति षटकामागे मगाशीच म्हटलं की 7.75 सरासरी ठेवायची आहे, पण त्यापेक्षा पुढे पाऊल टाकलंय देसाई संघाने आणि चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला कॅप्टनने. चांगला फटका, सेफ शॉट आहे, क्रॅकिंग शॉट, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि स्क्रीनच्या समोर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. थँक्यू चंदू. स्कोर मोज ऑन 13 रन. घारोली संघाच्या संगणकाने व्यासपीठावर थांबायचं आहे. आपण लगेचच टॉस करणार आहोत. लेफ्ट आर्म विकेट, चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय, पण क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. खराब क्षेत्ररक्षण, कुठल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये, त्यामुळे तुम्ही आता 2 खेळाडू मात्र चेंडूवर आले होते, पण एकही जण चेंडू कव्हर करू शकला नाहीये. दरम्यान 2 धावा जितू पाटील पूर्ण करतोय आणि धावसंख्येला चांगला आकार देतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अंकित झाली आहे. एकही गडी न गमावता इथे धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31 धावेंचा अंकित झाला त्या 15 धावा धावफलकावर. शिल्लक आहेत ते मैदानावर 18. टीम ऑफ कॅप्टन ऑफ टीम घारिवली आपण रिपोर्ट करायचं आहे वसंत पाटील. आपण लगेच टॉससुद्धा करणार आहोत, कारण 2 सामने अजूनही बॅलन्स आहेत. तर बबन पाटील यांचं सुद्धा आगमन होते. मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावर पुन्हा एकदा या काटे 40+ चषकामध्ये. काटेगावचे माजी पोलीस पाटील. 16 रिक्वायर फ्रॉम द 18. स्टॉप वॉच सुरू आहे, लक्षात ठेवा ही सूचना. सामना लगेच सुरू करायचा आहे. आतापर्यंत रेग्युलर काटे संघाच्या माध्यमातून आपण चांगलं क्रिकेट बघितलंय, चांगली क्रिकेट स्पर्धा बघितलंय. कॅप्टन स्ट्राईक एंडला आहेत किसन. तमाम पाटील कुटुंबीय, त्यामध्ये आवर्जून उल्लेख करीन माजी आमदार सन्माननीय रमेशदादा पाटील, सध्याचे आमदार सन्माननीय राजूदादा पाटील, विजयदादा पाटील आणि ग्रामीण क्रिकेट. चेंडू स्क्वेअर. जय दुर्गादा क्रिकेट संघ काटे 40+ माध्यमातून ही पहिल्यांदा तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते 40 वर्षावरील खेळाडूंसाठी. हा पहिलाच प्रयत्न आहे आणि पहिल्याच प्रयत्नात दणकेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते उसाळगरच्या या किंग्ज मैदानावर. थांबून खेळायचा प्रयत्न थोडासा बॅकफुटला गेला होता, हलकंसं अपील झालं, तोपर्यंत क्विक सिंगल, लेग बायचा सिग्नल पंच करत असताना. आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली स्पर्धा, कारण यासाठी भरपूर हात पुढे आले, भरपूर समर्थकांनी, भरपूर आमच्या पुरस्कर्त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आणि त्यांचा मी सातत्याने उल्लेखसुद्धा करतोय. त्या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार हृदयाच्या अंतःकरणातून, कारण त्यांच्याचमुळे क्रिकेट स्पर्धा यशस्वी झाली आहे. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगले, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, शतशक दूरवर नाही येतात मिड विकेटला, आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 22. लक्ष थोडंसं माफक पाहायला मिळते, कारण पहिल्या सत्रामध्ये दावतिवली संघाने फक्त 30 धावा अंकित केल्या 4 षटकांमध्ये 7.5च्या गतीने, आणि 7.75च्या गतीने आता हवे आहेत त्या 31 धावा. धावसंख्या 22.
थांबून एक्झिक्यूट केलाय, पण तेवढं एलिव्हेशन मिळत नाही, ताकद थोडीशी कमी पडते. डीप स्क्वेअरला चेंडू ते कव्हर करतील, फेक चांगली झाली आहे, पण थोडंसं मागे जाऊन यष्टीरक्षक चेंडू कव्हर करतील तोपर्यंत जितू सहज इथे 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 7 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी देसाई संघाला. लेग ग्लान्स करायचं होतं, फ्लिक करायचं होतं, चेंडू मागे जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. मी तिथे फक्त एकच धाव. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले, 25 ऑन द बोर्ड. पंचवीस धावा धावफलकावर. चेंडू हवेमध्ये झेल उडाला होता आणि मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर येतोय, बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडूवर येतोय तोपर्यंत सहज इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव सुद्धा घेतली जाणार का? कॅप्टन 2 धावा इथे कंप्लीट करतोय. धावसंख्या चांगला आकारतोय धावफलकावर. 27 धावा अंकित झाल्यात. अवघ्या 4 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. मनपूर्वक स्वागत या काटे 40+ चषक 2021 क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रथम आयोजन, पहिलं वर्ष या स्पर्धेचं. 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. गणेश दळवी, गोलंदाज गणेश दळवी आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज जितू. सामना सुरू करावा. यामध्ये जो संघ सामना जिंकेल त्याच्यामध्ये लगेचच घारवली संघासमोर नाणेफेक केली जाईल आणि सामना लगेच सुरू केला जाईल. चांगला फटका ऑनसाइडला प्लेस केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. विजयी फटका. सामना फिनिश. सामना जिंकला देसाई संघाने. दातेवली संघाकडून धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि याच्यावर लगेचच 11 चेंडूमध्ये शिक्कामोर्तब केलंय ते टीम देसाई या संघाने.